प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला, महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा अग्र धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. विरोधक सुद्धा बोलत असताना भाषणात सांगतात की आम्ही या भागामध्ये बारामती करून दाखवतो. दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो किती मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. आपण मंत्र्यांकडे जर आज बघितलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघितलं तर दादा एकुलता एक कदाचित मंत्री असा असेल की त्यांनी दिवसा 30 ते 40 बैठका घेतल्या असेल, वेळेत त्या तिथं संपवल्या असतील. आणि दादाने एक वेगळा पायंडा या राजकारणामध्ये काढला होता. सहसा आपण जर बघितलं तर बरेच नेते हे तोंडावर आपल्याला गोड बोलतात पण नंतर ते काम कधी होत नसतं. पण दादाने एक नवीन पायंडा सुरू केला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. होणार असेल तर लगेच सांगायचं करतो, फोन लावणार, आणि होणार नसेल तर होणार नाही. त्यामुळे लोकांचा वेळ सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाचायचा. त्याच्याचबरोबर मंत्री म्हणून जे सिंचन क्षेत्रातलं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र यासाठी त्यांनी तिथं काम केलं. पाणी पुरवठा मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. अर्थमंत्री म्हणून तर एकदम शिस्तीचे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची तिथं ओळख आहे. 11 वेळा त्यांनी बजेट तिथं सादर केलं आणि ते करत असताना काटकसरीने आपल्याला राज्याची तिजोरी ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं नियोजन करता येईल हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं. कोरोना काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा योग्य असं नियोजन करून या महाराष्ट्राचं जे आर्थिक घडी आहे ती त्या ठिकाणी बसवलेली आपण सर्वांनी तिथं बघितली. जिल्हा नियोजन समितीला भरघोस निधी दिला, आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आणि ह्या सर्व गोष्टींमुळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत त्या ठिकाणी झाली. त्याच्याचबरोबर ऊर्जा मंत्री असताना सुद्धा त्यांनी अशी कधी परिस्थिती आणली नाही की आपल्याला ट्रान्सफॉर्मर पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी DP पाहिजे आणि DP तो MSEBकडे नाही आहे. तिथं एवढं पैशाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कोणालाही कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण झाली नाही. त्याच्याचबरोबर महावितरण, महापरेशन आणि महाजेनको या तिन्ही कंपन्या आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरणाकडे दादांनी त्या ठिकाणी नेला. क्रीडा क्षेत्रात तर त्यांचं काम मोठंच आहे. पण मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा अग्र धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात. आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, बाकी संस्थेमध्ये पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं. काकांनी PDCC बँक असो, विद्या प्रतिष्ठान असो, VSI, PDA अशा इतर संस्थांमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. PDCC बँकेचं नाव
हे अख्ख्या भारतामध्ये फार आदराने कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तिथं घेतलं जातं. अजितदादा आणि बारामतीचं नातं फारच वेगळं आहे. दादा बारामतीवर खूप मनापासून प्रेम करायचे आणि बारामतीकर दादांवर खूप मनापासून प्रेम करायचे. तिथं गेल्यानंतर कुठलाही विषय असेल तर दादा लगेचच्या लगेच तिथं लोकांचा सोडवायचे. झाडाकडे जेवढं लक्ष असायचं तेव्हा झाडाच्या फांद्यांकडे सुद्धा लक्ष असायचं. एखाद्या गावामध्ये काय कुठली अडचण आहे, कोणाची अडचण आहे, कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल, ॲडमिशनचा विषय आहे का, MIDCचा विषय आहे का, नोकरीचा विषय आहे का, लाईटचा विषय आहे का, एवढा मोठा नेता असताना, या राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला, बारामतीच्या एखाद्या व्यक्तीला एखादा विषय सांगितला, एखादी अडचण सांगितली तरी लगेचच्या लगेच ती आपल्याला कशी सोडून देता येईल याचा प्रयत्न हा अजितदादाने तिथं केला. बारामती पॅटर्न काय असतं हे पवार साहेबांच्या विजनली अजितदादांनी त्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून दिलं. विरोधक सुद्धा बोलत असताना भाषणात सांगतात की आम्ही या भागामध्ये बारामती करून दाखवतो. असा एक पॅटर्न हा अजितदादांनी अख्ख्या महाराष्ट्राला सोडा अख्ख्या देशाला तिथं त्या ठिकाणी करून दाखवला. तसंच काहीतरी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विकासाच्या माध्यमातून तिथं चांगल्या गोष्टी केलेल्या आपण सर्वांनी तिथं बघितल्या. अध्यक्ष महोदय, किती कमिटेड होते दादा काका हे मी तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन 2014 मध्ये झालं. ही बिल्डिंग कुणी मान्य केली होती तर दादांनी त्याची मान्यता दिली होती. डिझाईन त्यांनी बघितलं होतं. तिथं कॉन्ट्रॅक्टर जो काही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमातून आला होता, त्यानंतर आर्किटेक्टपासून सगळ्या गोष्टी दादांनी बघितल्या होत्या. फक्त 2014ला सत्ता बदलली आणि त्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी दादांना बोलवलं गेलं नाही. पण तरीसुद्धा बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे, CM आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून होणार आहे. दादा आदल्या दिवशी रात्री गेले, अधिकाऱ्यांना बोलवलं, आर्किटेक्टला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. कुठं काय चुकीचं आहे का, कुठं काय साफसफाई राहिली का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. एवढी कमिटमेंट ही अजित काकांची, अजितदादांची तिथं आपण सर्वांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिथं बघितली. अध्यक्ष महोदय, 2 मिनटं फक्त राहिले. मी आणि अजितदादा फार आमचं जवळचं नातं होतं. माझ्या जीवनामध्ये मला जिल्हा परिषदेचं म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते अजित काकांनी दिलं. आमदारकीचं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी तिथं मला दिलं. आमच्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न तिथे ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं आणि माझ्या काकांनी माझं तिथं ठरवलं आणि ती गोष्ट कधी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं माझी मुलगी रोहितला मी देणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. 1 सेकंड सुद्धा त्यांनी तिथं लावला नाही. म्हणाले की होतकरू मुलगा आहे, कष्टाळू मुलगा आहे, विजन घेऊन चालतो, लगेचच्या लगेच तिथं लग्न करून टाक. आणि स्वतः आजारी असताना सुद्धा काका तिथं लग्नाला आले होते आणि तिथं आदरातिथ्य जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे अशा पद्धतीने त्या दिवशी ते तिथं वावरत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तो आशीर्वाद तिथं मला दिला. जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा काही प्रमाणात दादांकडनं साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील, आम्ही तिथं बोललो गेलो असेल. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही सर्वजण बारामती हॉस्टेलला भेटलो होतो, आम्ही तिथं सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर फार जवळून काम करण्याची तिथं संधी मला मिळाली. एक विकास लवांडे नावाचा कार्यकर्ता आहे. अजितदादांवर अतिशय झाल पद्धतीने त्यांनी टीका केली होती जेव्हा पवार साहेबांना सोडलं होतं. तेव्हा ते विकास लवांडेंना काही 1.5 महिन्यापूर्वी दादांना भेटवलं. दादा हे विकास लवांडे. तेव्हा दादांनी सांगितलं, मीच त्याला पक्षामध्ये आणलं. दादा तुमच्या विरोधात त्यांनी खूप काय बोलले म्हणतो, तुम्हाला भेटायला घाबरतोय. तेव्हा दादा म्हणाले, अरे तू बोलला हे बरोबर आहे, पण मी पण बोललो होतो ना पहिलं दुसरं भाषण, त्यामुळे मी पण चुकलो, तू पण चुकला. आता काय नाही, आता आपल्याला एकत्र एका विचाराने त्या ठिकाणी काम करायचं. अशा मोठ्या मनाचे हे माझे काका त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेवट काही गोष्टी बोलत असताना प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात व सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला.
राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला. राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.